म्हणजे हा विवाह होऊ शकतो. विवाह म्हणजे लग्न. पण कुणाचं लग्न म्हणालात? अभिजित राजे आणि मंदोदरी या माडीचं. काय? 24 गुण जुळले म्हणजे खुश ना. 24? You mean 24 मार्क्स मिळाले मला? Oh my God! I can't believe this! एवढे गुण आहेत माझ्यात. Thank you. तुम्ही अभिजित राजे आणि मॅडीचं लग्न जुळवताय? मी नाही, ते लग्न या माडीनी जुळवलंय. ते लग्न जुळतंय की नाही हे मी तपासून बघतोय. किती गोड बातमी दिलीत. लग्न म्हटलं ना की मनात अगदी मला गुदगुल्या होतात. लग्न तिचं ठरतंय, तुमच्या मनात कशाला गुदगुल्या होत आहेत? अभिनंदन मॅडी. थँक्यू. पुरे पुरे. आता एका जागी बस. लग्न ठरलं म्हणून लगेच उधळायचं नसतं. ही आपली रीत नाही. असं वागायचं नाही. आत्ताशी पत्रिका जुळली, आता मला मुलाशी बोलावं लागेल. ग्रँडपा, मला माहितीये तुम्ही सरांना बरोबर कन्व्हिन्स कराल ते. पण त्यासाठी मला त्यांच्याशी निवांत बोलावं लागेल. ते कसं ते मी बघतो. ओके, मग मी निघू? हो. 1 2 3 1 2 3 1 2 3. लवकरच सौभाग्यवती हो. 1 2 3. पुरे. दत्ताच्या पाया पडलीस ना तेवढं पुरे. अभिनंदन ना मॅडी. छान आहे तुझी निवड. अगदी मस्त. थँक्यू. बाय. अभिजित राजे आणि मंदोदरीचं लग्न मला माहितच नव्हतं. उगाच गावभर सांगत फिरू नका. मुलाचा होकार मिळायचा अजून. छे मी कुठे काहीतरी. मी कुठेही बोलणार नाही. हा बोला सावरी. असावरी नाही, मी बोलतोय. हो दत्ता. मोठ्यांशी बोलायची ही पद्धत का तुझी? सॉरी दत्ताजी, बोला. फोनवर बोलता येणार नाही. ताबडतोब घरी ये. घरी? अरे, एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. एव्हरीथिंग इज ओके? म्हणजे तब्येत ठीक आहे ना तुमची? मला काय धाड भरली? उगीच नसत्या चौकशा करू नकोस. तू आलास ना की मग सगळे रीतसर सांगतो. ये तातडीनं. मॅडी, हे काय चाललंय? सर मी आज खूप खुश आहे सर. सर आज काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे सर. काय चाललंय मॅडी? कोणाला तरी लागेल आणि मला निघायचंय लवकर. सर कुठे निघायचं सर? या दत्ताजींनी बोलवलंय. सर प्लीज हो म्हणा सर. प्लीज हो म्हणा सर. कशासाठी? सर आज एक गुड न्यूज मिळणार आहे सर. हळू. हाय सोहम, काय म्हणतोस? हॅलो सर, मी ठीक. काम ठीक ना? हो एकदम. इनफॅक्ट एक अर्जंट मीटिंग आहे, त्याला चाललो होतो. बरं तुम्ही घरी चाललाय ना? हा दत्ताजींनी भेटायला बोलवलंय. ऑल वेल ना? हो, त्यांना जरा तुमच्याकडे महत्वाचं काम होतं. वाट बघतायत तुमची. मी निघू, मला उशीर होतोय. येस. आणि ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. का? अय्या, अभिजित राजे तुम्ही. आम्हाला बातमी कळली. तुम्ही नाही सांगितलं तरी. कसली बातमी? गोड बातमी. आता काय मज्जा आहे का माणसाची. पण मला लग्नात साडी हवी. हा लग्न कोणाच्या? अगं बाई, बोलले. तुम्ही त्यांना सांगू नका की मी तुम्हाला बोलले म्हणून. कोणाला? अहो आसावरीच्या सासऱ्यांना. त्यांचा मान पहिला नाही का? पण खरं सांगू, ही गोड बातमी ऐकून ना मला खूप खूप आनंद झाला. जा ना, बेल वाजवा. ऑल द बेस्ट. काय चाललंय काय कळत नाहीये. काहीतरी सिरियस दिसतंय. अगो बाई,
तुम्ही असे अचानक? दत्ता हे सॉरी, दत्ताजींनी बोलवलंय. अगं येऊ दे त्याला, मीच बोलवलंय. ये रे आत ये. काय म्हणताय दत्ताजी, अचानक बोलवलं? महत्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलवलं. व्याव्यात बोलणार आहेस का? नाही नाही, बसतो ना. कशाबद्दल बोलायचंय? असं बरी पाणी आण ना. हो आणते. मी इथलं तिथलं बोलत नाही, सरळ मुद्द्यावर येतो. घरात बसून असलो तरी काही गोष्टी माझ्या कानावर येतात आणि ते योग्य आहे, जे मला पटतं त्या बाजूला स्पष्ट बोलणारा माणूस मी आहे. कानावर म्हणजे कसल्या संदर्भात बोलताय तुम्ही? पाणी. हो, thanks. चहा ठेवता? हो ठेवते. हो. हे बघ, काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात. लग्न न झालेला पुरुष हा समाजावर सोडलेल्या सांडासारखा असतो. हे सांगायत. मी जोक करत नाहीये, लग्नाची बोलणी करायला बोलवलंय. उपमा पोहे काही करू का? काय खाणार? चहा पोहे? त्याला नकोय, मला चालेल. बरेच दिवस बघतोय मी, काहीतरी चाललंय हे मला जाणवत होतं. आता ती माझी सख्खी लेक नसली तरी घरचा वडीलधारा म्हणून बोलतोय हे लक्षात घे. मुलीबद्दल काय बोलणार? एवढी लक्ष्मीसारखी मुलगी समोर आहे, मनाने निर्भळ, साधी. तर आता उगाच फिरण्यात वेळ काढू नकोस. एक पाऊल पुढे म्हणजे लग्नाचा विचार कर. साखर 1 चमचाच ना? हो हो हो. तुम्हाला काय म्हणायचंय दत्ताजी, की म्हणजे मी खरंच लग्नाबद्दल विचार करावा? मग काय फिरवत बसणारच तिला? हे बघ, हे बरोबर नाही. तुमच्या पिढीला जबाबदारी घ्यायला नको. ती साधी मुली आहे, पण हा तिचा बाप तुला गैरफायदा घेऊ देणार नाही. एकत्र असता, मैत्री आहे, सगळं ठीक आहे, पण प्रेम असेल तर लग्न हाच मार्ग आहे, समजलं? तुम्हाला हे लग्न मान्य? अगदी 100%. पण तिच्या आयुष्यात आधी काही गोष्टी झाल्यात त्याच्याशी तुला कर्तव्य नाही. तू तिचं भविष्य बनायचं आहेस त्याबद्दल बोल. आता भूतकाळ शिरायचा प्रश्नच नाही. आणि भूतकाळ कोणाला नसतो? तुला आहे, मला आहे, अख्ख्या जगाला आहे. नाही, भूतकाळात शिरत नाहीये, पण एकदा घरातल्या सगळ्यांशी बोलून घ्यायला हवं ना. म्हणजे त्यांची परवानगी. घरातला मोठा बोलतोय असं समज, आणि चांगल्या गोष्टीला कोण का विरोध करेल? घरातल्या सगळ्यांची याला परवानगी आहे असं समज, आणि त्यातूनही तुमच्या दोघांचा होकारच महत्वाचा आहे. चहा. खायला आणतेस ना? हो आणते. खरं तर रीतीप्रमाणे सागर संगीत चहा पोह्यांचा कार्यक्रम व्हायला हवा, पण हरकत नाही, तू चहा घे. हो हो. तुझी या लग्नाला तयारी आहे? माझा अजून
विश्वासच बसत नाहीये दत्ताजी. तुम्ही मला थेट लग्नाबद्दल विचारताय. मी थेट बोलणारच माणूस आहे. समोर एक स्थळ आहे. आता होकार देऊन आयुष्याचं भलं करायचं की आयुष्यभर राधा वाडा उष्टिकाडा करत बसायचं हे तू ठरव. हे बघ, बायकोच्या हातचं गरमागरम खायची इच्छा आहे की नाही? हो आहे, पण पण काय की काही ठरवायच्या आधी मला एकदा तिच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तिच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचंय. बरोबर, अगदी योग्य ते बोललात. आता वडीलधारा म्हणून माझा शब्द जरी महत्वाचा असला तरी तिचं मत घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण संसार तुम्हा दोघांना करायचा. बोलून घे तिच्याशी. आता मला विचारशील तर मुलगी गुढी आहे आणि तुमचे गुणही जुळतात. नाही, तिच्या समजूतदारपणाबद्दल काही शंकाच नाही, पण तुम्ही जे म्हणताय तोच विचार तिनेही केलाय यावर खरं तर माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये. एकदा काय ते क्लिअर करून घेतो ना. कर, काय क्लिअर करायचं ते कर, पण लवकर कर. हो. सावरी, अगं पोहे झाले का ग? झालेच बाबा, आणते. तुम्ही एवढ्या मॉडर्न विचाराचे असेल असं मला वाटलंच नव्हतं दत्ताजी. पण तू चप्पल चोर आहेस हे पहिल्या दिवशीच माझ्या लक्षात आलं होतं. माझा विचार सोड. मी फक्त बनाशीच बरा असतो, पण कोणी कोणाची फसवणूक करत असेल तर ते मी खपवून घेत नाही. आता माझ्याशी बोलत राहणार आहेस का तिच्याशी बोलणार आहेस? असं बरी आले बाबा. मला फक्त 2च मिनिटं द्या. मी आलोच. अरे 2 मिनिटं काय, सगळी 5-10 मिनिटं घे. ही आयुष्यभराचा प्रश्न आहे आणि ते ठरलं की मलाही तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? त्या असावरीला घारग्याचे पैसे देतोस ना तू, त्याबद्दल. आता काय त्याची गरज नाही म्हणा, पण ते सोड. आधी जे महत्वाचं आहे ते बोलून घे. आलोच. येस, मला माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये. फोकस 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 अभिजित फोकस. दत्ता हो म्हणाला असला तरी अजून खूप मोठं टास्क तुझ्या समोर आहे. अजून तुला आसावरीशी बोलायचंय. इतके दिवस ज्या क्षणाची मी, नाही दिवस नाही खरं तर इतकी वर्ष पण नाही, आयुष्यभर ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण असा अचानक एकदम समोर आलाय. आसावरी, माझ्याशी लग्न करशील? अरे वा, गरमागरम पोहे. ते राजे कुठे गेले? तो त्या बाडीशी बोलत असेल फोनवर. नाही, मी बोलवून आणू का त्यांना? पोहे गार होतील ना बाबा? येईल तो, लागवण ठेवतो वर. महत्वाचं बोलणं चालू असेल. गोवात मध्ये कशाला जायचंय तुला? अहो नाही बाबा, मी सहजच म्हटलं. बाडी तशी बरी मुलगी आहे ना? हो बाबा, खूप साधे आहेत, खूप चांगले आहेत आणि अभिजित राजेंच्या एकदम विश्वासातले आहेत. विश्वास महत्वाचा. बरं ऐक, अगं तू त्याला घालके शिकवलेस ना, त्याचे 2दा पैसे दिले ना त्यांनी? हो ना बाबा. हो, नाही म्हणत होते तरी 2दा पैसे देऊन गेले. त्यांची काय ती पॉलिसी का काय ना ते म्हणे. असेल, त्यानं जे नियमात बसतं ते केलं, पण आता पुरे. अजून असे पैसे घेणं आपल्या तत्वात बसत नाही. तर काय आहे ना की आता माडीशी सुद्धा आपलं घरचं नातं आहे ना, त्यामुळे दर महिन्याला त्याच्याकडून पैसे घेणं मला काही योग्य वाटत नाही. हो ना बाबा, अगदी बरोबर आहे तुमचं. हो, घारगे काय ते एवढेच आहे, त्याचं काय एवढं कौतुक? मग बोलशील ना त्याच्याशी? नाही, मी नाही, तुम्हीच बोला ना बाबा. तू पैसे घेतेस ना, मग तूच सांग. असं नको वाटायला की सासरा आपली मतं लादतो ह्याच्यावर. काहीतरी काय बाबा, असं कसं वाटेल? आजकाल कोणाला काय वाटेल याचा भरोसा नाही.
मी आपली कल्पना दिली तुला, पण तू बोल त्याच्याशी. माडीशी बोलून येईलच तो. बाबा मी जरा ना गॅसवर दूध ठेवलंय, ते जरा बघते आणि मग बोलते. हा बघ जा, तो आला की पाठवतो त्याला. हो. काय मग झालं का बोलणं? तिच्या मनाचा कौल घेतलास का? नाही, आता तुम्ही एवढं म्हणताय तर पॉझिटिव्हच असणार असं समजतोय मी. पण तुम्ही लोक पण परंतु मध्येच अडकून बसता, त्यामुळे तुमची गाडी काय पुढे जात नाही. आता हा एवढा म्हातारा सांगतोय तर ऐकशील की नाही? हो हो, तुम्ही म्हणताय तेच करणार आहे मी. कधी? माझ्या वयाचा झाल्यावर? या बाबतीत मला काही दिरंगाई चालणार नाही, सांगून ठेवतो. हो हो हो, माहिती. बरं, त्या असावरीला तुझ्याशी काही बोलायचंय. हा, हो हो, मी तेच म्हणत होतो, मला एकदा बोलायचं होतच. बोलू ना? हो, जा बोल ना. बरे झाले होते का पोहे? अगं बाई खाल्लेच नाहीत की काय? अहो गार होतील ना. खरं तर मी तुम्हाला हाक मारणार होते, पण बाबा बोलले तुम्ही फोनवर बोलत होतात ना, म्हणून नाही हाक मारली मी. काय हवंय का तुम्हाला? अरे वा, वांगी छान आहेत. हो, अहो गावठी आहेत, वसईची वांगी आहेत. आमच्या समोरच्या ते सुलभा काकू आहेत ना, त्या नेहमी जातात वसईला त्यांच्या नातेवाईकांकडे. न विसरता माझ्यासाठी वांगी घेऊन येतात. ह्याची ना भरली वांगी खूप छान होतात. बाबांना ना अशी ती चमचमीत मसालेवाली भरली वांगी भारी आवडतात. या वांग्याला ना स्वतःची अशी एक वेगळी चव आहे. खरं तर प्रत्येक भाजीला स्वतःची अशी एक चव असते की नाही, म्हणून तुम्हाला खरं सांगू का, मी ना अजिबात स्वयंपाकात मसालेच वापरत नाही. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. अगं बाई विसरलेच की, मलाही तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मी आधी बोलणार, म्हणजे एकदा क्लिअर झालेलं बरं. हो हो हो, बोला. आता आय मीन मी जेव्हा आलो तेव्हा. हा, बाबा आता मगाशी बोलले त्याबद्दल बोलताय का? हा हा हा, हो. तुला कल्पना आहे त्याची? म्हणजे अर्थात त्यांच्या बोलण्यानं वाटलं मला त्यांनी तुला कल्पना दिली असणार, म्हणजे तुमचं बोलणं झालं असणार त्याबद्दल. पण माझ्यासाठी सगळं हे सरप्राइझिंग आहे ना. म्हणजे त्यांच्या मनात अचानक असा विचार यावा म्हणजे. अहो बरोबर आहे ना बाबांचं. म्हणजे तुम्ही आता घरचे झाले आहात ना, पण आमचे बाबा ना व्यवहारापेक्षा नात्यांना जास्त महत्व देतात. नाही ते बरोबर आहे, पण म्हणजे माझ्यासाठी तुझं मत जास्त महत्वाचं आहे, कारण हे शेवटी ही गोष्ट आपल्या दोघांमधली आहे ना. हो, म्हणजे मलाही पटतंय बाबांचं. अहो हेच मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण बरं झालं ना बाबा समोरून बोलले म्हणून. म्हणजे तुझी काही हरकत नाहीये? माझी कशाला हरकत असेल ना? नक्की? म्हणजे तुझं सोहमशी आणि घरातल्या इतरांशी बोलणं झालंय? अहो आता बाबांनीच ठरवलंय तर इतरांशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना. आणि तुम्हाला सांगू का, सोहम आणि शुभ्राची अजिबात हरकत नसेल. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. माझ्या कानावर विश्वासच बसत नाहीये. थँक्स अ लॉट आसावरी. म्हणजे मी तुला हे खूप आधीच सांगणार होतो, पण हिंमतच होत नव्हती. तू होकार देऊन माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंयस. थँक्यू 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 व्हेरी मच. मी गार्ग्याचे पैसे घेणार नाही म्हटलं त्यानं एवढा का आनंद झाला? असं होतं तर पैसे द्यायचेच कशाला. हा, ते नवं हॉटेल काढतायत ना, खूप खर्च असेल नाही त्याचा. पैशाची चणचण असेल की काय त्यांना, पण वाटत तर नाही तसं.